दादासाहेब फाळकेंनी याच महाराष्ट्रामध्ये सुरू केले. त्याच्यामुळे मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये देशात अग्रगण्य शहर कुठचं असेल तर ते मुंबई शहर आहे. उद्योग विभागामध्ये देखील काम करत असताना गेली सातत्यानं 3 वर्ष महाराष्ट्रामध्ये परकीय गुंतवणूक ही 1 नंबरला आहे. त्याच्यामुळे उद्योग क्षेत्रामध्ये देखील महाराष्ट्र आणि मुंबई ही 1 नंबरला राहिलेली आहे. पर्यटनाच्या दृष्टीनं देखील महाराष्ट्र हा देशाच्या पातळीवर अन्य देशांची स्पर्धा करतोय आणि म्हणून पर्यटनाची सगळी स्थळं ही जागतिक पातळीवर जावी हा देखील या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आणि या कार्यक्रमाचा जर उद्देश आपण जर बघितला तर महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची सांस्कृतिक संस्कृती, औद्योगिक संस्कृती आणि जे काय महाराष्ट्राच्या परंपरा आहेत त्या जागतिक पातळीवर जाव्यात यासाठी मुंबई शहराची निवड केंद्र सरकारनं केलेली आहे. मी जसं मगाशी सांगितलं की याचं उद्घाटन सकाळी 10:30 वाजता स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करणार आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र मंत्री देखील उपस्थित राहतील. त्याच्यानंतर अश्विनी वैष्णव साहेब देखील उपस्थित राहतील. या कार्यक्रमाचे आयोजक निमंत्रक जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस देखील उपस्थित राहतील आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. या कार्यक्रमासाठी जगभरातून 33 देशातले मंत्री आणि मंत्री दर्जाची लोक या कार्यक्रमामध्ये सामील होणार आहेत. जगभरातले 120 विविध कंपन्यांचे सीईओ व त्या कंपन्या मनोरंजन क्षेत्रातल्या असतील, उद्योग क्षेत्रातल्या असतील, टुरिझम क्षेत्रातल्या असतील अशा मोठ्या कंपन्यांचे सीईओ देखील उपस्थित राहणार आहेत. आपल्या देशातले बॉलिवूड, टॉलिवूडचे, मराठीचे सेलिब्रिटी देखील उपस्थित राहणार आहेत. निर्माते देखील उपस्थित राहणार आहेत. आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये भारत पॅव्हिलियन आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्र पॅव्हिलियन आहे, तेलंगणा पॅव्हिलियन आहे, नेटफ्लिक्स पॅव्हिलियन आहे, अमेझॉनचं पॅव्हिलियन आहे. असे विविध उद्योग क्षेत्रातली आणि मनोरंजन क्षेत्रातली पॅव्हिलियन याच्यामध्ये आणि त्याचं उद्घाटन 12:30 वाजता नरेंद्र मोदी साहेबच या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये करणार आहेत. 1 तारखेच्या कार्यक्रमाची सगळी जय्यत तयारी महाराष्ट्र शासनामार्फत आम्ही करतोय. याच्यामध्ये उद्योग विभागाचा आणि सांस्कृतिक विभागाचा देखील खरीचा वाटा आहे आणि त्याच उद्देशानं आज मी ही आढावा बैठक घेतली होती. संपूर्ण कार्यक्रम हा 4 दिवसाचा असणार आहे. 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख आणि 4 तारीख. पहिल्या दिवशी सगळे हे कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहे. या पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमामध्ये अनेक सीईओंबरोबर राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये देखील पंतप्रधान महोदय, केंद्रातले मंत्री आणि मुख्यमंत्री महोदय सामील होणार आहेत. दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस मुख्यमंत्री महोदय अनेक लोकांशी राऊंड टेबलमध्ये चर्चा करणार आहेत. त्या दिवशी देखील संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहे. तिसऱ्या दिवशी देखील अशाच काही परिसंवाद असतील, त्याच्यानंतर कॉन्फरन्सेस असतील आणि चौथ्या दिवशीचा जो कार्यक्रम आहे मोठा सांस्कृतिक तो नवी मुंबईला डी.वाय. पाटील स्टेडियमवर आहे. ए.आर. रहमान त्याला कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. अशा पद्धतीचा हा भरगच्च कार्यक्रम 4 दिवस वेव्हच्या माध्यमातून या मुंबईमध्ये होतोय. अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी देखील आपल्याला याच्यामध्ये सहकार्य केलंय आणि सहकार्य करत असताना एक संकल्पना याच्यामध्ये आपण राबवतोय आणि ती म्हणजे जेवढ्या शिष्टमंडळांना गाड्या लागतील त्या भारतीय बनावटीच्या द्यायचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ असं मला वाटतं आणि ती देखील उपाययोजना आपण चांगल्या पद्धतीनं करतो. 1 तारखेला, 2 तारखेला हा कार्यक्रम झाल्यानंतर 3 आणि 4 तारखेला रजिस्ट्रेशन करून मला असं वाटतं की अधिकारी लोक आणि ओपन टू ऑल अशा पद्धतीनं कार्यक्रम हा करता येईल का हा देखील विचार आजच्या आम्ही आढावा बैठकीमध्ये केलाय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींशी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्याच्यामध्ये आम्ही पुढे जाऊ. परंतु अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा मोठा कार्यक्रम आहे. आपलं देखील सगळ्यांचं सहकार्य आम्हाला शासनाला अपेक्षित आहे. आपल्याबरोबर देखील दुसऱ्या दिवशी संध्याकाळी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री हे आंतरराष्ट्रीय स्तरावर काय काय महाराष्ट्र निर्णय घेणार आहे
यासाठी पत्रकारांशी देखील ते इंटरॅक्शन करतील. असा भरगच्च कार्यक्रम हा 4 दिवसाचा आहे आणि या 4 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये देखील आपण सहभागी व्हावं, आपला सक्रिय सहभाग असावा आणि आपलं सहकार्य आम्हाला असावं हीच विनंती करण्यासाठी आज मी आपल्याला बोलवलेलं आहे. सर, वेव्स खूप मोठी संकल्पना आहे आणि याचे समाज माध्यमांवरती काय पडताळ उमटतील असं तुम्हाला वाटतं? मी मगाशी जसं सांगितलं की आपल्या महाराष्ट्राला पर्यटनाची संस्कृती आहे, चित्रपट निर्मितीची आपली परंपरा आहे. दादासाहेब फाळकेंनी चित्रपट निर्मितीला सुरुवात केली, त्यांनी पहिलं चित्रपट या महाराष्ट्रामध्ये आणला. या सगळ्या गोष्टी आपल्याकडे ज्या ऐतिहासिक आहेत, म्हणजे प्रत्येक विभागातल्या, त्याच्यामध्ये सांस्कृतिक विभाग असेल, उद्योग विभाग असेल, अन्य पर्यटन विभाग असेल, या सगळ्याच्या ज्या काही आपला महाराष्ट्राचा ठेवा आहे तो परदेशापर्यंत पोचावा आणि मुंबई शहर हे आंतरराष्ट्रीय शहर आहे, ते देखील जगाच्या पातळीवर क्लिक व्हावं यासाठी केलेला उपक्रम आहे. पीएम मोदी हे राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या व्यतिरिक्त आणखी कुठल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार? नाही, उद्घाटन स्वतः नरेंद्र मोदी साहेब करणार आहे. त्याच्यानंतर भारत पॅव्हिलियनचं उद्घाटन स्वतः नरेंद्र मोदी साहेब करणार आहेत. महाराष्ट्र पॅव्हिलियनला नरेंद्र मोदी साहेबांची भेट आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये ते अनेक सीईओंशी राऊंड टेबलमध्ये चर्चा करणार. सर, ऑल्सो ये बहुत बड़ा समिट है जिसमें एक साथ पीएम मोदी, जयशंकर जी या फिर अश्विनी वैष्णव एक साथ मुंबई यानी महाराष्ट्र में आएंगे और ये जो समिट है इसमें 16 से लेकर 60 तक सब लोग पार्टिसिपेट कर रहे हैं. ये महाराष्ट्र को कैसा विजन देगा आगे? आप क्या कन्वे करना चाहेंगे महाराष्ट्र की जनता? महाराष्ट्र की मुंबई सिटी जो है वो अंतर्राष्ट्रीय सिटी है और उस शहर में ये प्रोग्राम होने जा रहा है. उसमें मेरे ख्याल से आउट ऑफ कंट्री से 30 मिनिस्टर दर्जा के लोग आ रहे हैं. उसमें 120 सीईओज है अलग अलग कंपनियों के, उनके साथ भी पीएम साहब का इंटरेक्शन होगा, सीएम साहब का इंटरेक्शन होगा और मेरे ख्याल से इंटरनेशनल लेवल पे बड़े पैमाने पे ये प्रोग्राम होने जा रहा है और बम्बई को अंतर्राष्ट्रीय लेवल पे क्लिक करने के लिए ये नियोजन हम कर रहे हैं. ज्याप्रमाणे दावोस इंडस्ट्रीजसाठी एक जगभरातला फोरम बनले, तशा प्रकारचा हा फोरम बनवण्याचा किंवा कान्स फेस्टिवलच्या धर्तीवर अशा प्रकारे बनवण्याचा आपला उपक्रम आहे का? आणि दुसरा प्रश्न, पुढच्या वर्षीपासून नेहमी आपण नाही, सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवत असतं हा कार्यक्रम कुठं करायचा, पण मला असं वाटतं की ही सुरुवात आहे महाराष्ट्रातली आणि याच्यानंतर मॅग्नेटिक महाराष्ट्राचा देखील मोठा इव्हेंट, ज्याचं उद्घाटन देखील नरेंद्र मोदी साहेब करतील, ते नियोजन आम्ही महाराष्ट्रामध्ये करणार आहोत उद्योग विभागाच्या मार्फत. आणि सप्टेंबरच्या फर्स्ट वीक किंवा सेकंड वीकला इंटरनॅशनल डिफेन्स एक्स्पो देखील पुण्यामध्ये आम्ही करण्याचं नियोजन करतोय. कदाचित त्या उद्घाटनाला देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येतील. मला असं वाटतं की इंडस्ट्री प्रत्येक सेक्टरमध्ये महाराष्ट्राची काम करते. त्याच्यामध्ये डिफेन्स असेल, त्याच्यामध्ये ऑटोमोटिव्ह असेल, त्याच्यामध्ये फार्मास्युटिकल असेल, त्याच्यामध्ये अॅग्रो असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये इंडस्ट्री आमची काम करते. यासाठी हा डिफेन्स एक्स्पो मागच्या वर्षी आपण नॅशनल लेवलचा घेतला होता, यावेळी आपण इंटरनॅशनल लेवलचा डिफेन्स एक्स्पो देखील घेणार आहोत. आणि मॅग्नेटिक महाराष्ट्र याचं भविष्यातलं स्वरूप हे डावोसपेक्षा मोठं असावं अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. विजय वडेट्टीवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे काश्मीर हल्ल्यावर. ते म्हणतात की एवढे आतंकवादी तिकडे घुसले कसे, हे अपयश कोणाचं आहे आणि 1.5 तास ते आतंकवादी तिथे होते, हे केंद्र सरकारचं अपयश आहे. त्याच्यामुळे आता सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. पण ते असंही म्हटलं की दहशतवाद्यांनी काही या लोकांच्या कानात जाऊन विचारलं का, त्यांना तेवढा वेळ होता का आणि नंतर गोळ्या मारल्या. म्हणजे वादग्रस्त ही गोष्ट एवढा वेळ दहशतवाद्यांना असतो का? मला असं वाटतं की जो हल्ला झाला तो काय फक्त 27 लोकांवर हल्ला झाला नाही, तो देशाच्या अस्मितेवरचा हल्ला होता. आणि देशाच्या अस्मितेवरच्या हल्ल्याच्या संदर्भात बोलताना आमच्या सगळ्या राजकीय सहकाऱ्यांनी थोडं भान ठेवून बोललं पाहिजे. कारण शेवटी सैन्याचं मॉरल आपणच सगळ्यांनी वाढवलं पाहिजे. सैन्याच्या जीवावर ते काय मी काय सुरक्षित ह्या पूर्ण देशामध्ये वावरतोय. ज्या सैन्यानं अनेक वेळा प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की जगाच्या पातळीवर भारतीय सैन्य हे उजवं आहे, त्या सैनिकांवर आक्षेप घेणं मला असं वाटतं की अतिशय साफ चूक आहे आणि अशा पद्धतीचा आक्षेप कोणी घेऊ नये ही माझी विनंती आहे. नहीं, वडेट्टीवार साहब का जो बयान है वो दुखदायक है, क्योंकि हमारा जो भारतीय सैनिक है
वो बॉर्डर पे रह के हमको सुरक्षा दे रहा है और उसके बारे में ऐसा कहना ये उचित बात नहीं है. ईडी कार्यालयाला काल आग लागली. अनेक फाईली महत्वाच्या त्याच्यात संजय राऊत, मेहुल चोक्सी, नीरव मोदी यांच्या फाईल सुद्धा जळाल्या असं सांगण्यात येते. आग लावल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला जातो किंवा प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. ईडीच्या कार्यालयाला जी आग लागलेली आहे ती कशामुळे लागली, का लागली, त्याचा सविस्तर तपास होईल, त्याची इन्क्वायरी होईल आणि त्याच्यातनं योग्य कारण जे आहे ते पुढे येईल. सध्या जो हल्ला झाला या हल्ल्यानंतर बऱ्याच ठिकाणी पाकिस्तानच्या पण अनेक गोष्टी रद्द केलेल्या आहेत. युद्ध क्षेत्रामध्ये किती फरक पडतोय? कारण आता चीनने देखील आज सांगितलंय की आम्ही पाकिस्तान सोबत आहोत. युद्ध क्षेत्र आता काय डिव्हिजन नाही, मला असं वाटतं चीन असू दे किंवा पाकिस्तान असू दे, आता चीनमध्ये उद्योग न जाता ते सगळे भारताकडे आकर्षित होत आहे. त्याचा अर्थ चीनची मोनोपॉली जी काही उद्योगाची होती ती कधीच भारतानं मोडीत काढलेली आहे. दुसरी गोष्ट की पाकिस्तानच्या जीवावर कुठचाच उद्योग आजपर्यंत भारतानं किंवा महाराष्ट्रानं सुरू केला नाही. त्यामुळे पाकिस्तानची काळजी करण्याची काही आवश्यकता नाही आणि चीनची देखील काळजी करण्याची काही आवश्यकता नाही. इंडस्ट्रियलिस्ट हा महाराष्ट्राला पहिला प्रेफरन्स देतोय, प्राधान्यक्रम देतोय. म्हणूनच 15,70,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट दावोसमध्ये होऊ शकली आणि कालपर्यंतचा आकडा सांगतो की आम्ही 69% प्रकल्पाची अंमलबजावणी करायला सुरुवात केली आहे. तर तुम्ही एक विधान केलं होतं की वैभव नाईक जर पक्षात आले तर त्यांचं स्वागत आहे, त्यांनी याचा विचार करावा. पण याला जोडून आता नारायण राणे यांनी तुमच्यावर टीका केली आहे. कसं पाहता याकडे? माझी जर पत्रकार परिषद तुम्ही बघितली असेल तर मी असं सांगितलं होतं की वैभव नाईक हे माझ्या कॉलेज जीवनापासूनचे मित्र आहेत. वैभव नाईक आणि मी कॉलेजमध्ये एकत्र होतो, वर्गामध्ये एकत्र होतो. त्यावेळी वैभव नाईकांनी आता चांगल्या लोकांबरोबर राहायला सुरुवात केली पाहिजे असं त्याचं वक्तव्य होतं. दुसरी महत्वाची गोष्ट की वैभव नाईकांना पक्षात घ्यायचं की नाही हे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब ठरवणार आहेत आणि ते ठरवत असताना आम्ही राणेसाहेबांचा सल्ला घेऊ. राणेसाहेब हे माजी मुख्यमंत्री आहेत, आमच्या विभागाचे लोकप्रिय खासदार आहेत, ते सिनियर आहेत. परंतु मी जे काय बोललो त्याला एक वेगळी पार्श्वभूमी होती आणि ती कधीतरी मी आपल्या सगळ्यांसमोर आणेन, राणेसाहेबांच्या समोर आणेन. मी स्वतःच्या भावनेनं की स्वतःच्या काहीतरी वेगळं करण्यासाठी हे बोललेलं नाही. त्याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे. सिंधुदुर्गामध्ये त्याची चर्चा झाली होती आणि म्हणूनच ते मी सुतोवाच केले होते. तरी देखील या संदर्भातला निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेब घेतील आणि राणेसाहेबांच्या सल्ल्यानं घेतील. राणेसाहेबांचा गैरसमज जर झाला असेल तर मी तुमच्या सगळ्यांच्या समोर तो दूर केला. भेटून दूर करा असेल तर भेटून दूर करेन. तुमच्या मध्यस्थीने चंद्रहार पाटील यांची एकनाथ शिंदेसोबत भेट झाली अशी एक चर्चा होती, बातमी आली होती. त्यातले काही फोटो देखील समोर आले होते. परंतु चंद्रहार पाटील यांनी हे स्पष्टपणे नाकारलेलं आहे की मी फक्त उदय सामंत यांना भेटलो, उदय सामंत यांच्याबरोबर माझी 20 वर्षाची मैत्री आहे. चंद्रहार पाटील यांचा देखील प्रवेश लवकरच होईल. चंद्रहार पाटील साहेबांनी काय खुलासा केला हे मला माहिती नाही. परंतु आपल्याला माहिती आहे की मी गुवाहाटीला जायच्या आदल्या दिवशी देखील हेच सांगत होतो की मी गुवाहाटीला जाणार नाही. ऑपरेशन धनुष्यबाण अजूनही ऍक्टिव्ह आहे. नाही, ऑपरेशन करण्याची आवश्यकताच नाही. मी अनेक वेळा सांगतोय की 3 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलंय मुख्यमंत्री म्हणून ते सर्वश्रुत आहे, जनतेला कळलेलं आहे, नेत्यांना कळलेलं आहे. काही लोकांना तिकडे 3 वर्ष राहिलेल्याचा पश्चाताप देखील होतोय. त्याच्यामुळे आम्हाला ऑपरेशन राबवायची आवश्यकताच नाही. एकनाथ शिंदे साहेबांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना धनुष्यबाणाची वाढते, कारण आम्ही पूर्ण वारसा वंदनीय बाळासाहेबांचा पुढे नेतो. ऑपरेशन टायगर बंद झालंय की चालू आहे? नाही, ऑपरेशन मी सांगितलं ना, ऑपरेशन टायगर राबवायचीच गरज नाही. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कर्तृत्वामुळं, त्यांच्या स्वभावामुळं, त्यांच्या संवेदनशील वागण्यामुळं आपोआपच शिवसेना वाढते आणि दररोज एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होत आहे. काल एकनाथ शिंदे यांनी एक असं सूचक वक्तव्य केलेलं आहे की 9 ऑगस्टला आपण काहीतरी मोठं करूया. काल भाषणात ते असं म्हणाले, ठाण्यामध्ये पक्षप्रवेश होता. काय नेमकं ते? 9 तारखेला क्रांती दिन आहे, बरोबर आहे ना. आणि सिंधुदुर्गाचा दौरा झाल्यानंतर माझी आणि साहेबांची भेट झालेली नाही. तर मी साहेबांना भेटतो, विचारतो आणि मग सांगतो. काल एकनाथ शिंदेंनी असंही भाषणात म्हणाले की 107 पाकिस्तानी नागरिक जे आहेत ते बेपत्ता आहेत. त्याच्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आलं की मी राज्याचा गृहमंत्री म्हणून सांगतो की एकही पाकिस्तानी नागरिक अनट्रेसेबल नाही आहे, सगळ्यांना पाठवण्याची व्यवस्था आम्ही केली आहे. सातत्यानं असे परस्पर विरोधी वक्तव्य येतात. सरकारमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे. नाही, हा संघर्ष आता याच्यामध्ये पाकिस्तानचे लोक आहेत हे डीसीएम साहेब म्हणाले आणि नाहीत सीएम साहेब म्हणाले. त्याच्यामध्ये संघर्ष कसं काय होऊ शकतो? दोघांची भावना सारखीच आहे. पाकिस्तान रोहित पवार म्हणतात की कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आहे आणि महायुतीमध्ये सगळं काही
कोणाचं तरी मनावर घेऊ नका. समन्वयाचा अभाव आहे का असं बोललं जातंय. तुम्ही अनेक राजकीय प्रवाहामध्ये गटांगळ्या खाणाऱ्या लोकांचं मनावर घेता. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं मनावर घेण्यापेक्षा एकनाथ शिंदे साहेबांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये जर काही करेक्शन असेल ते सीएम साहेबांनी केलंय. ह्याच्यामध्ये संघर्ष आहे दोघांमध्ये, अजून काय असं अजिबात काही नाही. दोघे एक संघपणानं काम करतात. आमची महायुती जी आहे ती अभेद्य आहे आणि त्याचा परिणाम विधानसभेमध्ये तुम्ही बघितलाय. आता महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बघा. अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यामध्ये सुद्धा कुठेतरी श्रेयवाद पाहायला मिळाला. म्हणजे कोण सरकारी व्यवस्था असताना सुद्धा गेली एकनाथ शिंदेना 4 प्लेन करून लोकांना घेऊन आणावं लागतं. यावरून मी एकच सांगतो, मला बाकीच्या मित्रपक्षांबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, परंतु काश्मीरमध्ये झालेला हा प्रकार त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेब का गेले तर त्यांचा पिंड हा कार्यकर्त्याचा आहे. तुम्ही बघा ना, माझ्या जिल्ह्यामध्ये चिपळूणमध्ये पूर आला, सगळ्यात पहिलं कोण धावलं? एकनाथ शिंदेसाहेब धावले. दापोलीमध्ये तोक्ते वादळानं नुकसान केलं, पहिलं कोण धावलं? एकनाथ शिंदेसाहेब धावले. सावित्री नदीला पूर आला त्यावेळी सगळ्यात पहिलं कोण धावलं? एकनाथ शिंदेसाहेब धावले. कोल्हापूर, मिरज, सांगली, म्हणजे हा काय आजच कुठेतरी क्रेडिट घेण्यासाठी एकनाथ शिंदेसाहेब तिथे गेलेत अशातला भाग नाही. त्यांना स्वतःला या सगळ्या लोकांना मदत करायला आवडते आणि तो त्यांचा पिंड कार्यकर्त्याचा असल्यामुळं, खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचा शिवसैनिक असल्यामुळं माननीय एकनाथ शिंदेसाहेब त्या ठिकाणी गेले. कुठेही श्रेयवादासाठी गेले नाही. आणि श्रेयवाद कशासाठी करायचा? त्यांनी ज्या पद्धतीनं तिथल्या लोकांना मदतीचा हात दिला त्याचे अनेक व्हिडिओ तुम्ही बघितले असतील. म्हणजे एक जो मी व्हिडिओ भावनिक बघितलेला आहे त्याच्यामध्ये एक वयस्कर व्यक्ती असं म्हणते की दुपारी माझ्याबरोबर फोनवर बोलून माननीय एकनाथ शिंदेसाहेब संध्याकाळी मला भेटायला येतील, हे एक अद्भुत आश्चर्य आहे, असं देखील लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. त्याच्यामुळं हा आशीर्वाद एकनाथ शिंदेसाहेबांना श्रेयापेक्षा मोठा आहे आणि एकनाथ शिंदेसाहेब श्रेयासाठी कुठची गोष्ट करत नाही. पण केंद्रीय मंत्रालयाचं हे फेल्युअर आहे का असं म्हणावं का? कारण ही त्यांची जबाबदारी होती सगळ्या अडकलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना परत. मला असं वाटत नाही. शेवटी केंद्र शासनाची काम करण्याची पद्धत, शासनाची काम करण्याची पद्धत आणि डायरेक्ट वैयक्तिक काम करण्याची पद्धत ही प्रशासनापेक्षा वेगळी असते. त्याच्यामुळे हे वैयक्तिक काम साहेबांनी केल्यामुळं त्यांना कोणाच्या परवानगीची आवश्यकता लागली नाही. शेवटी सरकारमध्ये काम करत असताना, प्रशासनामध्ये काम करत असताना परवानग्यांची किंवा अधिकाऱ्यांच्या, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानग्या लागतात. ती काही एकनाथ शिंदे साहेबांना घ्यायची गरज नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही सगळ्यांचं रिपोर्टिंग बघत असताना तुमचं पण रिपोर्टिंग बघितलेलं आहे की तिथं ज्या पद्धतीची परिस्थिती होती ती अतिशय वाईट होती आणि त्या वाईट परिस्थितीतनं महाराष्ट्रातल्या लोकांना बाहेर आणण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब गेले होते, गिरीश महाजन देखील गेले होते, त्यांचं देखील आम्ही कौतुक करतो. त्याच्यामुळे इथे श्रेयवादाचा काही प्रश्नच येत नाही. तर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष होते भायखळ्याचे, त्यांची मागच्या वर्षी हत्या झाली होती. त्यांच्या परिवाराने आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असं सांगितलं की जे आरोपी आहेत त्यांना वाचवण्यासाठी सरकारमधलेच मंत्री काम करतायत. क्राईम डीसीपी यांच्यावरती सरकारमधल्या मंत्र्यांचा प्रभाव आहे, त्यामुळे क्राईम डीसीपी आरोपींना पकडत नाहीत. येत्या 1 तारखेला आम्ही सर्व पुरावे देऊन खुलासा करणार आहोत. राजकीय नेते आहेत 2, ते दबाव टाकतात. नाही, खरं पुरावा त्यांच्याकडे असेल तर त्यांनी तो मुख्यमंत्री महोदयांकडे द्यावा, उपमुख्यमंत्री महोदयांकडे द्यावा. असं कोण जर वागत असेल तर त्यांनी वागू नये अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतील. तर दुसरी गोष्ट अशी आहे की योगेश कदम विरुद्ध नितेश राणे असा एक वाद सुरू झालेला आहे की नितेश राणे असं म्हणाले की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांच्यापेक्षा तुम्ही मोठे नाहीत असा एक इशारा योगेश कदमांना दिला. त्याच्यावर योगेश कदमांनी देखील प्रत्युत्तर दिलं की आम्ही शेवटपर्यंत भगवा घेऊन जगू, आम्ही कुठले झेंडे बदलले, त्यामुळे आम्हाला शिकवायची गरज नाही. योगेश कदम आणि नारायण राणे बोलतो नितेश राणे नाही, मला असं वाटतं की माझी हात जोडून नितेशजींना विनंती अशी आहे की दापोली, मंडणगड, खेड मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने योगेशजी काम करत आहेत. ते स्वतः राज्यमंत्री आहेत, गृहविभाग त्यांच्याकडे आहे. स्वतःच्या मतदारसंघामध्ये वाद ठेवण्याचा कोण कशाला प्रयत्न करेल ना, शेवटी वाद मिटवण्याचाच प्रयत्न योगेशजींनी केलेला आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की काही मंडळी जी अल्पसंतुष्ट नसते, विघ्नसंतोषी असते, अशी लोक स्वतःच्या लोकप्रतिनिधीबद्दल नेत्याच्या कानामध्ये काही जण वेगळं सांगत असतात. तर माझी विनंती एवढीच आहे की खात्री करून ते केलं पाहिजे, कारण योगेशजी देखील एक तरुण सहकारी म्हणून आज राज्य मंत्रिमंडळामध्ये काम करतायत. त्यांचा तो मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघामध्ये ज्या काही गोष्टी चांगल्या करायच्या आहेत ते प्रामाणिकपणानं ते करतायत. त्याच्यामुळे ते डिस्टर्ब होणार नाही याची दक्षता आम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे, मी स्वतः सिंधुदुर्गामध्ये देखील जाऊन सांगितलंय
की प्रत्येकाला महायुतीतल्या पक्षाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मी देखील सिंधुदुर्गामध्ये गेलो होतो. त्याच्यामुळे नितेशजींनी पक्ष बीजेपी वाढू नये अशा पद्धतीची कोणाचीही आमची भूमिका नाही. परंतु महायुतीमध्ये वाद होणार नाही याची दक्षता देखील आम्ही सगळ्यांनी घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून मी तुमच्यामार्फत नितेशजींना देखील विनंती करतो, या सगळ्या संदर्भामध्ये एक तरुण सहकारी अतिशय चांगल्या पद्धतीनं दापोली, मंडणगड, खेडमध्ये संघर्ष करून मोठा झालेला आहे. त्याच्यामुळे त्याचं समर्थन करण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.